आपण नवीन चॅप्टर चालू करतोय डायरेक्ट अँड इनडायरेक्ट प्रपोर्शन. आता हे बघायच्या अगोदर आपण काय करणार आहोत तर रेशो म्हणजे काय ते बघणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट काय करणार आहोत. आज आपण डायरेक्ट घेणार आहोत आणि नंतर आपण इनडायरेक्ट प्रपोर्शन बघणार आहोत. तर पहिले तर रेशो म्हणजे काय ते बघूया आपण. समजा आपल्याला काय करायचंय, एक दिलेलं असं की एखाद्याची हाईट समजा 15 म्हणण्यापेक्षा आपण काय करूया, चालेल आपण काय करूया फूटमध्ये घेऊया. एखाद्याची हाईट समजा 4 फूट आहे, 4 फूट 5 इंच आहे, 4.5 इंच आहे म्हणजे आपण. आणि दुसऱ्याची हाईट आहे ती समजा आपल्याला दिलेली आहे की 1.5. तर आमचा रेशो कसा काढणार तर बघा, तर 4.5 डिवायडेड बाय 1.5 याला आपण रेशो म्हणतो. ही एकाची हाईट झाली, ही दुसऱ्याची हाईट झाली. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, त्याच्यासाठी जे आपण युनिट वापरणार ते सेम असायला पाहिजे. समजा हाईट आपण मीटरमध्ये घेतली, सेंटीमीटरमध्ये घेतली, तर पहिल्यांदा दोघांचं काय करायला पाहिजे, मीटरमध्ये सेम असायला पाहिजे. दोघांचं मीटरमध्ये असायला पाहिजे, दोघांचं सेंटीमीटरमध्ये असायला पाहिजे किंवा दोघांचं फूटमध्ये असायला पाहिजे. तर आपण हे काय करणार बघा, तर 4.5 म्हणजे काय लिहू शकतो आपण, 45 डिवायडेड बाय, इझी करतो बघा, 45 डिवायडेड बाय 10 आणि 1.5 खाली आहे, मग मी काय करू शकतो असं लिहू शकतो. हे इझी झालं. हे 10 गेले, हे 10 गेले, म्हणजे त्याचा रेशो काय झाला सांगा 3:1. आपण असं पण लिहू शकतो ते 3:1, 3/1. ह्याला आपण काय म्हणतो, रेशो म्हणतो. तसंच समजा आपल्याला कोणीतरी काय सांगितलं की 3 रुपये ₹3 आणि 30 पैसे येत नाही. आपण काय करूया 5 रुपीज म्हणण्यापेक्षा आपण काय करूया 100 रुपीज आणि 50 पैसा ह्याचा रेशो काढायला सांगितला. तर आपण जर समजा असं काढलं ना रेशो 100 डिवायडेड 50, तर आपलं चुकणार 2:1 नाही होणार. का ते लक्ष आलं, कारण याचं युनिट जर बघितलं तर काय समजा रुपीज आहे आणि याचं काय समजा पैसे आहे. पहिली गोष्ट काय असायला पाहिजे, सगळं दोघांची युनिट काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. तर मी काय करतो, 100 रुपीज म्हणजे किती पैसे झाले समजा 10 रुपये म्हणजे 100 पैसे झाले. 1 रुपीज इक्वल टू 100 पैसे झाले. 10 रुपीज म्हणजे काय झालं समजा 1000 रुपीज झाले. 1000 पैसे झाले. आपण काय करतो त्याला 10 रुपीज बरोबर ना, आणि एक झिरो वाढवला समजा 100 रुपीज, तर आपले किती आले समजा 10,000 झाले. आपण कॅल्क्युलेशन कमी करण्यासाठी काय करूया 10 रुपीज कन्सिडर करूया. मी काय घेतलं 10 रुपीज आणि 50 पैशाचं मला काय करायचं, रेशो काढायचा आहे. तर 10 रुपीज म्हणजे काय झालं सांगा 1000 पैसे झाले. मग मी आता दोघांची जेव्हा युनिट सेम असतात तेव्हा मी काय करू शकतो समजा त्याचा रेशो काढू शकतो. ज्याचा रेशो काय झाला सांगा 20:1, 20 डिवायडेड बाय 1 किंवा 20:1. ह्याला आपण काय म्हणतो सांगा रेशो म्हणतो. रेशो काढतो ना तेव्हा आपल्याला कंपॅरिझन करणं वगैरे काय होतं, सोपं होतं. आता समजा आपण एक उदाहरण, मी तुम्हाला वेगळं उदाहरण देतो बघा, की समजा क्रिकेटच्या 8 मॅच आपण जिंकल्या गेल्या वर्षी आणि 2 मॅच आपण हरलो. या वर्षी काय केलं आपण 4 मॅच जिंकल्या आणि 2 मॅच हरलो. तर आपला परफॉर्मन्स कुठला चांगला आहे तो बघायचा आहे. तर मी काय करणार आहे, तर त्याचा रेशो काढणार आहे. 8 विन 2 लॉस, याचा रेशो किती आला समजा 4:1 झाला. याचा रेशो 4:1 झाला. आणि दुसरा काय आपला 4 जिंकलो आपण 2 हरलो, याचा रेशो काय आहे समजा 2:1. म्हणजे काय झालं सांगा 4:1 बरं आहे काय 2:1 आहे. डेफिनेटली काय असणार सांगा परफॉर्मन्स काय होता सांगा गेल्या वर्षी आपला चांगला होता. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला काय करता येतं समजा कंपॅरिझन करता येतं. दुसरं एक उदाहरण सांगतो की 4:2 इज इक्वल टू 2 to the 4. काय चुकलं, बरोबर आहे ना, 4 दुनी 8, 4:1. ओके बरोबर आहे ते. हां ओके. तर आपण आणि एक तुम्हाला सांगतो, हे प्रोपोर्शनमध्ये घ्यायचं आहे आपल्याला. प्रोपोर्शनमध्ये घ्यायचे म्हणजे काय, समजा एक तुम्हाला इथे एक उदाहरण देतो. समजा मी घर काढलेलं आहे, समजा हा पहिला मजला आहे आणि हे ग्राउंड फ्लोअर आहे. मी तुम्हाला घर काढून दाखवलं आहे. इथे खिडकी आहे, इथे आणि काय काय घर आहे समजा आपलं घर आहे.
आणि मी काय काढले सांगा, एक माणसाचं चित्र तिथे काढलेलं आहे. हे समजा आपला माणूस आहे, हे असं काढलेलं, हा तिथे उभा आहे. हे काय झालं सांगा, एक घर झालं, हा आपला ग्राउंड फ्लोअर झाला, खालचं मजला झाला, आणि हा पहिला मजला झाला. हा मजला नाही तर ग्राउंड फ्लोअर झाला, तळ मजला म्हणतो आपण त्याला. आणि असं चित्र काढलेलं आहे. तर तुम्हाला इथे काय दिसतं सांगा, काय चुकीचं आहे? तर जनरली काय काढले बघा आपण, जे हा जो मधला आहे तेवढा त्याची काय दाखवली आपण, साईज दाखवलेली आहे. कसं चालेल का? तर मनुष्य दाखवताना आपल्याला हाईट थोडी काय दाखवावी लागली पाहिजे, कमी पडेल. म्हणजे ड्रॉइंग सुद्धा काढताना आपण प्रोपोर्शन लक्षात घ्यायला पाहिजे. कारण हा बघा आपण मनुष्य दाखवला ना, एवढं दाखवलं, आणि दार आपलं एवढं आहे, तो जाणार कसं? जाणार पण नाही. म्हणजे आपण जे काही काढणार ते काही घेऊन काढायला पाहिजे समजा, प्रोपोर्शन मध्ये घेऊन काढायला पाहिजे. आता प्रोपोर्शन हे आपल्या दोन प्रकारचे असतं. तर एक असतं ते डायरेक्ट प्रोपोर्शन आणि इनडायरेक्ट प्रोपोर्शन. तर आपण काय करणार आहोत, किंवा अनेक उदाहरण तुम्हाला देतो की मॅप वगैरे तुम्ही बघितलं असेल, वेगवेगळ्या प्रकारचे मॅप असतात बघा. समजा इथे मी एक्झॅक्ट काढत नाही आहे इंडियाचं, पण असा आपला समजा इंडियाचा मॅप आहे, एक्झॅक्ट नाही काढला, लक्षात येते ना. आणि आपल्याला काय करायचं आहे की गोवापासून समजा मुंबईपर्यंतचं अंतर, इथे सगळं अंतराचं हे दिलेलं आहे समजा, डिस्टन्सचा मॅप आहे. आणि तुम्हाला इथे काय दिलं आहे सांगा की 2 किलोमीटर 2 सेंटीमीटर समजा, किंवा आपण असं करूया कन्सिडर, ओके 1 सेंटीमीटर इज इक्वल टू, आपण कन्सिडर करूया की 500 किलोमीटर. 1 सेंटीमीटर इक्वल टू 500 किलोमीटर. लक्षात येईल ना. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, हे डिस्टन्स हे दिलेलं आहे समजा, हे किती डिस्टन्स आहे, ही मुंबई आहे, हे गोवा आहे. आणि तुम्हाला काय सांगितलं की मुंबई आणि गोवा हे आपल्याला 1.2 काय दाखवते, सेंटीमीटर दाखवते. किती दाखवते? 1.2. आता मॅपमध्ये काय केलं जातं सांगा, मॅपमध्ये 500 किलोमीटर आपण दाखवायला गेलो, मोठा काय करावं लागेल, तेवढंच हे घेतलं 1 किलो, तर आपला मॅप आपण बनवूच शकणार नाही. मग त्याच्यामध्ये स्केल घेतला. तर स्केल म्हणजे काय केलं जातं, तर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 500 किलोमीटर. म्हणजे इथे जर 1 सेंटीमीटर मोजलं तर कन्सिडर करायचं ते डिस्टन्स किती आहे, 500. आता आपल्याला काय करायचं आहे, 1.2 काढायचं आहे. तर त्याला आपल्याला काढायचं हे प्रोपोर्शनमध्ये असणार आहे. 1 किलोमीटर 500 असेल तर 1.2 ला किती असणार, हेच आपण उदाहरण प्रोपोर्शनमध्ये कसं आहे ते काढूया बघा. 1 सेंटीमीटर आणि 500 किलोमीटरचा रेशो एवढा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे सांगा, दुसरा जो रेशो असणार तो सुद्धा डायरेक्ट प्रोपोर्शनमध्ये असणार आहे. हे समजा सेंटीमीटर वाढले तर किलोमीटर पण काय होणार आहे, वाढणार आहे. पण त्याच प्रमाणात ते काय होणार आहे, वाढणार. मग मी काय करतो, आपल्याला किती सेंटीमीटर मिळालं, 1.2, आणि किती किलोमीटर काढायचे. कारण याचं प्रोपोर्शन आणि याचं प्रोपोर्शन सुद्धा काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. मग अशा प्रकारे आपण काय म्हणतो सांगा, डायरेक्ट प्रोपोर्शन म्हणतो. ही उदाहरण मी आधी घेणार आहोत, फक्त इथे मॅपचं उदाहरण म्हणून तुम्हाला घेतोय. तर इथे आपण क्वेश्चन मागा, तिथे मी समजा एक्स मानलं, तर काय म्हणा समजा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, एक्स इंटू 1 इज इक्वल टू 1.2 इंटू 500. म्हणजे काय झालं सांगा, 1.2 मी असं लिहितो कॅल्क्युलेशन सोपं होण्यासाठी, 12.60 किती दाखवते बघा, 600. म्हणजे एक लक्षात घ्यायचं की जेव्हा आपले सेंटीमीटर वाढले तेव्हा डिस्टन्स पण वाढणार आहे, वाढणार आहे. त्याला आपण काय म्हणतो, डायरेक्ट प्रोपोर्शन म्हणतो. आता डायरेक्ट प्रोपोर्शनचं अनेक उदाहरण तुम्हाला मी म्हणजे 2-3 उदाहरणं देतो, म्हणजे तुमच्या लक्षात आणि येईल, क्लिअर येईल. समजा तुम्हाला सांगितलं की 10 मँगोज घेतले आपण, 10 मँगोज घेतले आपण, तर काय होते सांगा, मँगोज घेतले तर किती रुपयाला मिळतात आपल्याला समजा, 500 रुपीजला मिळतात. तर तुम्हाला सांगितलं की 20 मँगोजची किती होणार. तर आपण काय करणार आहे सांगा, ह्याचा रेशो काय, 10/500. आपल्याला किती घ्यायचं आहे, 20 घ्यायचं आहे. मग इथे आपण काय करणार, एक्स, त्याची किंमत किती ती माहिती नाही. पण जर आपण मँगो जादा घेतले तर डेफिनेटली त्याची किंमत त्याप्रमाणे वाढणार आहे. किंवा मँगो कमी घेतले, समजा आपण 5 मँगोजची काढायला सांगितली, हे पण एक घेऊया मँगोज, हे पण काढायला सांगितली, त्याची आपण वाय कन्सिडर. तर इथे आपलं काय ना सांगा, 10 मँगोजला 500, तर 5 मँगोजला किती,
इथे पण करूया तिथे पण करूया. आपण x इंटू 10 करतो. 10 इंटू एक्स लिहिलं तरी चालेल इज इक्वल टू 500 इंटू 20. हे मी 520 मल्टिप्लाय करायला बसत नाही. मी काय करतो 10 इथे घेतो 20 डिवायडेड बाय 10. हे 0 0 0. तर 5 दोन्ही 6 म्हणजे किती पडणार सांगा 1000 रुपीज पडणार. तेच जर आपण 5 मँगो घेतले तर किती पडणार. तर इथे आपण y कन्सिडर करूया. y इंटू 10 is equal to 5 into 500. Therefore, y is equal to 5 into 500 divided by 10. किती पडणार सांगा 2250 पडणार. म्हणजे अशा प्रकारे हे डायरेक्ट रिलेशन आहे. म्हणजे वस्तू वाढल्या की त्याची किंमत पण म्हणजे एकूण रक्कम काय होते वाढते. अशा प्रकारच्या याला आपण काय म्हणतो डायरेक्ट प्रपोर्शन म्हणतो. म्हणजे ह्याच्याशी रिलेटेड तुम्हाला उदाहरण सोडवायचे आहे. पण या लेक्चरमध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगतो इनडायरेक्ट एक्सप्रेशन. इनडायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय ते सांगतो. आणि त्याच्यावर आता तरी आपल्याला हे करायचे नाही. आज तरी आपण काय करणार आहे 2 दिवसांनी त्याच्यावर काय करणार आहे उदाहरणं घेणार आहोत. पण इनडायरेक्ट म्हणजे काय ते असेल या इनडायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय तर एक काम करायला 15 लोकांना 5 दिवस लागतात. एक काम करायला 15 लोकांना काय लागतात 5 दिवस लागतात. तर आपण काय करणार तर 20 लोकांना हे काम करायला किती दिवस लागतील. तर इथे कमी होणार का जादा होणार तर कमी होणार. दिवस काय होणार आहे कमी होणार. किंवा आपण असं कन्सिडर केलं 5 लोकांना ते काम करायला किती दिवस लागतील तर इथे दिवस वाढणार आहे. इथे 5 होतं तर इथे कमी होणार आहे. इथे 5 होतं इथे तिथे वाढणार. ह्याला आपण काय म्हणतो सांगा इनडायरेक्ट प्रपोर्शन होतं. म्हणजे आपण काय केलं मनुष्य वाढवलं दिवस कमी झाले. मगाशी काय होते बघा एखादी मँगोची संख्या वाढवली काय व्हायची त्याची किंमत म्हणजे टोटल रक्कम त्याची वाढायची. कमी गेली कमी व्हायची. अशा प्रकारचे ह्याला आपण काय म्हणतो डायरेक्ट म्हणतो. आणि इनडायरेक्ट म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये रिलेशन असं हे नसतं. म्हणजे एक कमी केलं की दुसरं वाटतं. दुसरं कमी केलं की पहिलं काय होतं कमी होतं. दुसरं कमी केलं की दुसरं पहिलं. परत एकदा लक्षात घ्या आपण जर एक ही वाढवली संख्या तर दुसरी काय होते संख्या कमी होते. पण ही कमी केली तर दुसरी काय होते संख्या वाढते. अशा प्रकारचं जर रिलेशन असेल तर त्याला इनडायरेक्ट प्रपोर्शन म्हणतात. तर याच्याशी रिलेटेड मी आता नाही घेत आहे उदाहरण. तर आपण पहिल्यांदा डायरेक्ट प्रपोर्शन आणि रेशो म्हणजे काय ते परफेक्ट करूया आणि त्याच्यानंतर आपण इनडायरेक्ट प्रपोर्शन